आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आयोजित भव्य कला व हस्तकला प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या प्रदर्शनात पूर्व प्राथमिकपासून माध्यमिक आणि सीबीएसई विभागाच्या सुमारे 1965 विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले। विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली पोर्ट्रेट पेंटिंग्स, 2D डिझाईन, वारली आर्ट, मधुबनी, मंडला, कॉफी पेंटिंग आणि टाकाऊतून टिकाऊ वस्तू अशा विविध कला प्रकारांनी हे प्रदर्शन सजले होते। सुरेश उदमले यांच्या कल्पकतेतून आणि कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले। प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसेनजित फडणवीस यांच्या हस्ते झाले। यावेळी पुणे महानगरपालिका शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुणभाऊ राजवाडे आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते। पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे तोंड भरून कौतुक केले। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, निर्मोही जगताप, ध्रुव जगताप, समन्वयक डॉक्टर सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा आणि मुख्याध्यापिका मनीषा शिंदे उपस्थित होत्या। कार्यक्रमात सूत्रसंचालन विनोद कुमार बंगाळे यांनी केले, तर ॲडव्होकेट दिलीप जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले। दक्षिण पुण्यातल्या राजूजी जगतापांच्या प्रेरणेतून चालू झालेल्या अभिनव शाळेच्या प्रदर्शनाच्या कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मी आलो होतो। मुलांनी काढलेली चित्र असो, त्यांनी केलेले प्रोजेक्ट असो, अतिशय सुंदर आहेत आणि त्यांनी त्यांच्या वयानुरूप केलेले आहेत। शाळा कायम अशा याला प्रोत्साहन देते। मी शाळेचा जुना हितचिंतक आहे, त्यामुळे मला शाळा कशी चालते हेही माहिती आहे। अतिशय छान त्यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित केलेलं आहे आणि असंच वेळोवेळी त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे। या ठिकाणी आल्यानंतर सर्वात प्रथम जे मनाला भावलं ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं। अतिशय उत्कृष्ट अशी कलाकृती मुलांनी या ठिकाणी साकारलेली आहे। शालेय विद्यार्थ्यांनी जी काही चित्रकला असेल, विविध वारली असेल किंवा अनेक याच्यातल्या चित्र त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली। खरं तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक याच्या बरोबर त्यांच्या कलागुणांना वाव देणं हे गरजेचं असतं आणि तेच नेमकं अभिनव संस्थेने हेरलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणी ते करतायत। मनापासून आनंद झाला या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। धन्यवाद। आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी आपल्या अभिनव एज्युकेशन सोसायटी आंबेगाव कॅम्पस या संकुलात आर्ट अँड क्राफ्टचं एक्झिबिशन आपण संस्थेने आयोजित केलं होतं आणि या समारंभाच्या उद्घाटनासाठी आपण आपले पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तसेच बँक ऑफ महाराष्ट्र हे जे डायरेक्टर असलेले प्रसन्नजित फडणवीस साहेब, त्याच पद्धतीने आपल्या परिसरातील माननीय नगरसेवक अरुणभाऊ राजवडे, अध्यक्ष शिक्षण पुणे महानगरपालिका शिक्षण समिती आणि त्याच पद्धतीने बाकीचे इतर सर्व आपल्या भागातील नगरसेवक यांचा आपण या निमित्ताने सत्कार समारंभाचं आयोजन देखील आज केलं होतं। आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांनी त्याचं आयोजन केलं। तिथे ठेवलेल्या वस्तू ह्या अत्यंत उल्लेखनीय अशा वस्तू होत्या। त्याचं कौतुक पाहुण्यांनी तसेच संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी केले। अभिनव एज्युकेशन सोसायटी हे सदैव आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असतं आणि समाजात आम्ही अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रात काम करत राहू। धन्यवाद। या निमित्ताने सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं सत्कार आपण केलेला आहे आणि त्याचबरोबर सहज बोलता बोलता त्यांच्या जबाबदारी त्यांना जाणीव देखील करून दिलेली आहे। जबाबदारी काय आहे तर त्यांच्याकडे जे प्रभाग आहेत त्यांचे, त्या प्रभागामध्ये ते काय करू शकतात त्याच्याबद्दल निश्चितपणे माहिती मला आहे। व्यायामशाळा असेल, ग्रंथालय असेल, अशा प्रकारची गोष्ट त्यांनी इथे सुरू करू शकतात आणि म्हणजे उरुस उत्सव त्यांचे साजरे करतात, कारण हा ग्रामीण भाग आहे सगळा। त्यामुळे उत्सव ज्याला आपण उरुस म्हणतो मराठीमध्ये किंवा ग्रामीण भाषेमध्ये, उरुस नक्की साजरे करा, पण त्याचबरोबर आपल्या प्रभागाचा विकास कसा साधेल
याचा देखील आपण जरूर विचार करावा. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.